मी विजय दुलचडे सर्वांचं उमसई क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत करतो. हाय फ्रेंड्स, आपण डिफरन्शिएशनचा भाग शिकत आहे. इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा या संदर्भामध्ये पाठीमागच्या लेक्चरला आपण अभ्यास केलेला आहे. तर ज्याने कोणी पाहिलं नसेल तर पाठीमागचे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर जर का या चॅनलवर कोण नवीन असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला स्टार्ट करूया. या डेरिव्हेटिव्ह मधला इन्व्हर्स फंक्शन मधला पुढला पार्ट कसं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येते. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आपण राईट डाऊन केलेले पहा. इथे साइन इन्व्हर्स ओके 2 cos x प्लस 3 sin x अपॉन √30 या फंक्शनचा या इन्व्हर्स फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर बघूया, चला सुरुवात करूया. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करत असताना लेट y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन्स लिहून घ्यायचं. sin इन्व्हर्स 2 cos x प्लस 3 sin x अपॉन √13. ओके, आता हे दिलेलं फंक्शन आपण लिहून घेतलं. आता हा √13 यालाही डिवाइड आहे आणि यालाही डिवाइड आहे. ओके, म्हणून मी त्याला सेपरेट करतोय थोडंसं. sin इन्व्हर्स 2 cos x अपॉन √13 प्लस 3 sin x अपॉन √13. आता बाळांनो, ज्यावेळेस cos x आणि sin x मध्ये ज्यावेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं इन्व्हर्स फंक्शन मध्ये, त्यावेळेस आपल्याला काही पुटअप करावं लागतं. काही पुटअप करायचं हे लक्ष द्या. पुट ओके 2 अपॉन जे दिसतं ना पहिलं, ओके 2 अपॉन बघा पुट 2 अपॉन √13 इज इक्वल टू sin अल्फा पुट करायचं अँड ओके 3 अपॉन √13 3 अपॉन √13 इज इक्वल टू cos अल्फा पुटअप करायचं. आता बघा, जर का याचा एक आयडेंटिटीज आपल्याला माहित आहे. इयत्ता 10वी मध्ये आपण शिकलो आहे. काय आहे? sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू किती येते बघायचं. जर 1 आले तर बरोबर आहे म्हणायचं. 2 चा स्क्वेअर बघूया आपण. sin स्क्वेअर म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर 4 √13 चा रूटला स्क्वेअर रूट गेला राहिलं 13 प्लस 3 चा स्क्वेअर 9. ओके, इथं पण गेलं इथं राहिलं. ओके, आता याचा बेस समान झाला आणि 9 प्लस 4 13 13 अपॉन 13 इज इक्वल टू 1. याची आयडेंटिटी बसते. ओके, त्याचबरोबर आपल्याला जर अल्फा बघा tan थीटा जर काढायचं झालं, tan अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे? sin अल्फा अपॉन cos अल्फा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये sin अल्फाची किंमत किती आहे रे? 2 अपॉन √13 अपॉन ओके आणि cos अल्फाची किंमत किती आहे? 3 अपॉन √13 √13 गेट कॅन्सल. पुढे बघूया. tan अल्फा इज इक्वल टू 2/3 अल्फा इज इक्वल टू tan इन्व्हर्स होईल इकडे आल्यानंतर ब्रॅकेट मध्ये 2/3. ओके, आपण अल्फा हे सगळं जे आहे ते पुट ऑप्शन साठी असणार आहे आपल्याला इथपर्यंतची. आता पुढे बघूया. या इक्वेशन मध्ये hence y is equal to ओके sin इन्व्हर्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2/√13 साठी काय पुटअप केले आपण? sin अल्फा ओके इनटू cos x प्लस ओके 3/√13 याच्यासाठी आपण काय पुटअप केले बघा. इथे कळेल cos अल्फा आणि इनटू sin x. ओके, आता बघूया आपण जरा याला ऍडजस्टमेंट करून घेऊया. sin इन्व्हर्स 1 ओके काय लिहायचं? sin x इंटू cos अल्फा ई पुढे लिहिलं प्लस
cos x इंटू साइन अल्फा. ओके, हा जो आहे हा फॉर्म्युला कोणाचा आहे, हा फॉर्म्युला कोणाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण का sin a प्लस b, sin a प्लस b म्हणजे काय बघा, sin a इंटू cos b, sin a इंटू cos b आणि cos a इंटू sin b. ओके, cos a इंटू sin b हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओके, तो ट्रिग्नोमेट्री मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी केलेला आहे. तो फॉर्म्युलाचा यूज करूया इथे. काय करणार मग, sin इनवर्स, तो फॉर्म्युला कोणता आहे, sin a कोण आहे इथे x आणि b कोण आहे अल्फा प्लस अल्फा. ओके, इथे आयडेंटिटीज द्या तुम्ही. sin a प्लस b जर असेल तर त्याची फॉर्म्युला काय आहे, sin a इंटू cos b प्लस ओके cos a इंटू sin b. हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. हा ट्रिग्नोमेट्री मधला आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. आता पुढे बघूया. गेट गेट कॅन्सल झालं, राहिला काय, y इज इक्वल टू x प्लस अल्फा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आता x लिहिला. ओके, dy बाय dx इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह d बाय dx. ओके, x प्लस अल्फा. अल्फाची किंमत काढून किती आहे, पुटअप करूया इथेच. अल्फाची किंमत काढली होती आपण, tan इनवर्स 2/3. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह जर भेटला, ही कॉन्स्टंट टर्म आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 0, आन्सर आला 1. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके, नीट बघा तुम्ही जरा व्यवस्थित. एक्झाम्पल सॉल्व करूया. त्याच मेथडचं एक्झाम्पल आहे, इकडे लक्ष द्यायचं. ओके, सोल्युशनला सुरुवात करूया. y इज इक्वल टू लेट y इज इक्वल टू cos इनवर्स 3 sin x स्क्वेअर प्लस 4 cos x स्क्वेअर अपॉन 5. ओके, आता स्टेप बाय स्टेप पाठीमागचं एक्झाम्पल आपण काळजीपूर्वक बघितलंच असेल. ओके, त्यामुळे हे गणित सोडवायला तुम्हाला खूप इझी जाणार आहे. तर बघूया आपण cos इनवर्स. ओके, सेपरेट देऊन टाकूया. 3 sin x स्क्वेअर अपॉन 5 प्लस 4 cos x स्क्वेअर अपॉन 5. ओके, आता नंतर पुट अप आपल्याला माहिती आहे. पुट काय करणार आपण, पुट याच्या बदलाला sin अल्फा आणि याच्या बदलाला cos अल्फा. ओके, हे आपल्याला पुट अप करायचं म्हणजे पुट 3/5 इज इक्वल टू sin अल्फा and okay 4/5 is equal to cos alpha. Hence tan alpha is equal to tan 5 get cancel होणार आणि 3/4 येईल आणि alpha is equal to hence alpha is equal to काय येणार आहे, tan इनवर्स होतो तिकडे गेल्यानंतर 3/4. हे तुम्हाला हे पुट ऑप्शनचं आपण काढून घ्यायचं. आता हे इक्वेशन्स मध्ये काय करायचं बाळांनो, पुट अप करायचं आपल्याला या फंक्शन मध्ये. y इज इक्वल टू cos इनवर्स 3/5 ला आपण काय पुट अप केलेलं आहे, sin अल्फा पुट अप केलेलं आहे इनटू sin x स्क्वेअर. ओके, प्लस ला प्लस 4/5 ला काय पुट अप केलेलं आहे आपण cos अल्फा आणि इथं cos x चा स्क्वेअर. ओके, इथं थोडीशी ऍडजस्टमेंट करून घ्यायची बाळा. काय करायची, ऍडजस्टमेंट करून घ्यायची. ओके, फॉर्म्युलेमध्ये आणायचं आपल्याला. ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युलेमध्ये आणायचा प्रयत्न करायचा. cos इनवर्स काय करायचं बघूया इथं, cos x स्क्वेअर इनटू cos अल्फा प्लस sin x स्क्वेअर इनटू sin अल्फा. ओके, आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर तुमच्या लक्षात येईलच की हा फॉर्म्युला cos a - b चा फॉर्म्युला आहे. मग a कोण आहे तर x स्क्वेअर आहे, b कोण आहे
तर अल्फा आहे. तर लिहूया त्याच्याबद्दल cos इनवर्स 1 याच्यात काय येणार आहे cos a कोण आहे x स्क्वेअर मायनस b कोण आहे अल्फा. हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज केला. कोणता फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला मी इथे लिहितोय. ओके cos a मायनस b जर असेल तर त्या ठिकाणी काय असतं cos a into cos b प्लस sin a into sin b. हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. ओके लक्षात ठेवायचं. म्हणून आता इथे काय झालं h स्टेप गेट कॅन्सल cos इनवर्स ला cos गेट कॅन्सल झालं. y इज इक्वल टू काय राहिला x स्क्वेअर मायनस अल्फा. अल्फाची किंमत काढलेली आहे. ओके x स्क्वेअर मायनस अल्फा किती आला आपला ओके tan इनवर्स 3/4. ओके आता काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to d by dx x square minus tan inverse 3/4. ओके आता याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x ओके आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे -0 म्हणजे dy by dx is equal to 2x. this is the required answer. ओके फॉर्म्युला व्यवस्थित तुम्ही लर्न केला की तुम्हाला काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीची तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. मी आता एक्झाम्पल तुम्हाला देतोय. हे जे 5 एक्झाम्पल दिलेले आहेत जे पाठीमागच्या मेथडनं तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेतच. ओके जे 5वं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये कोसेक इनवर्स दिलेला आहे आणि मी तुम्हाला हिंट दिलेली आहे तिथे साइन इनवर्स इज इक्वल टू 1 कोसेक इनवर्स आहे. तर तुम्ही काय करायचे तिथे ते उलटं करायचं आहे. जी 10/6 साइन इंटू 2 मायनस 8 कॉस 2 आहे तिथं तुम्ही काय करायचंय त्याला उलटं करायचं आहे. उलटं म्हणजे काय छेद हा अंशाला अंश हा छेदाला डिनॉमिनेटर हा वर न्यायचा आणि न्यूमरेटर हा खाली आणायचा. ओके बाकी काय इनवर्स करायचं त्याला काय करायचं इनवर्स करायचं. बाकी अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि मला कशा टाका आन्सर्स तुम्ही कमेंट करू शकता. ओके